आता हे जे तुमचं वय आहे, या विशिष्ट वयामध्ये तुमच्या शरीरामध्ये काही काही बदल होणार आहेत. त्याच्यामध्ये हा एक बदल आहे की या वयामध्ये तुमच्या शरीरावरती पिंपल्स येऊ शकणार आहेत. आता सगळ्यांनाच पिंपल्स आल्या पाहिजेत का? नाही. तर बऱ्याच जणांना येतात कारण आयुर्वेदानुसार हा पित्त प्रकोपाचा काळ असते. आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ असे 3 दोष असतात. त्यातल्या पित्त धातू प्रधानता जी असते ती या वयामध्ये असते. या वयामध्ये तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढत असते आणि ही उष्णता रक्तामध्ये जाऊन रक्तामध्ये उष्णता निर्माण होते. तुमच्या शरीरामध्ये अंतःस्रावांमध्ये बदल होतात आणि त्यामुळं पिंपल्स निर्माण होतात. ओके. आता या ज्या पिंपल्स आहेत या जर येत असतील आणि त्वरित जात असतील तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर या पिंपल्स येत असतील, त्याच्यातून पू तयार होत असेल, त्याचे डाग पडत असतील, तर कृपया पेपरला वाचून किंवा टी व्हीवरती येणारे कोणतेही डॉक्टरांचे हे लेक्चर्स ऐकून प्रयोग करू नका. कारण तुमचा चेहरा ही तुमच्या बॉडीची शोरूम आहे. याला जर पिंपल्सचे डाग पडले किंवा किती पैसे घातले तरी तुमच्या चेहऱ्यावरचे डाग किंवा खड्डे भरून येत नाही. लक्षात ठेवा सिरियसली ही गोष्ट. त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये अशा पद्धतीने चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण होत असतील तर योग्य वेळी योग्य डॉक्टरांकडून त्याचा उपचार करून घ्या. स्वतःच्या मनाने प्रयोग करू नका. या वयामध्ये असं पण होतं की बऱ्याच खरं तर हे वय असं असतं की तुमचा चेहरा जो आहे तो उजळला पाहिजे. तुम्ही काळे आहात, सावळे आहात की गोरे आहात हा भाग नाही, पण एक चांगली टवटवी या वयामध्ये तुमच्या चेहऱ्यावर यायला पाहिजे. या उलट तुम्हाला असं लक्षात येत असेल की माझा चेहरा काळवंडला आहे, मी आता काळा दिसायला लागलो किंवा माझा चेहरा टवटवीत वाटत नाही, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाही अशा पद्धतीने गाडी उचलणं शक्य नाही. बरं, आता मला सांगा, तुम्ही खूप जणांनी ब्रुसलीचे किंवा काही पिक्चर पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये 4-4, 5-5 विटा ते ठेवतात किंवा बर्फाची भली मोठी लादी ठेवतात आणि 1 स्ट्रोक तोडतात. शक्य नाही? तर काही जादूचे प्रयोग आहेत? शक्य आहे. हे सुद्धा शक्य आहे. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये 12 गाड्याची यात्रा प्रकार असतो. ऐकलेलं आहे? त्या 12 गाड्या म्हणजे 12 बैलगाड्या असतात. त्या बैलगाड्यांमध्ये लोक बसलेले असतात आणि देवीची उपासना करणारा एक पुजारी असतो जो जवळजवळ महिनाभर देवीच्या मंदिरात बसून उपास करतो आणि 12 गावची यात्रा ज्यावेळेस असते तो त्या गाड्या सगळ्या एका विशिष्ट दोराने बांधल्या जातात आणि तो दोर दातात धरून किंवा पोटाला बांधून तो जवळजवळ 400 ते 500 मीटरपर्यंत त्या सगळ्या गाड्या ओढतो. हे खोटं नाही आहे. तुम्हाला जर ह्या 12 गाड्यांच्या यात्रा पाहायच्या असतील तर महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी अशा गाड्यांची यात्रा भरते. जरूर बघायला जा. एखाद्याच्या शरीरामध्ये शुक्रसारता निर्माण झाल्यानंतर ती व्यक्ती काय करू शकते त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. मगाशी मी तुम्हाला महाबली हनुमानचं उदाहरण दिलं आहे. त्यांच्यामध्ये जर एवढी शुक्रसारता येऊ शकते तर ती तुमच्या आमच्यामध्ये पण येऊ शकते. त्यामुळं अशा ज्या गोष्टी असतात ह्या जरूर बघायला जा की एक माणूस एवढी ताकद कशी प्राप्त करू शकतो, ती सार्वदेहिक शुक्रामुळे प्राप्त करू शकतो. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पण या गोष्टी निश्चित निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, हे सगळी जी ताकद तुमची वाढत असते, ही सगळी ताकद वाढण्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणारा शुक्रधातू अत्यंत महत्त्वाचा असतो. आता या शुक्रधातूचं जतन करण्याचे आता ह्या शुक्रधातूचं जतन करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट खरं तर मगाशी सांगायला पाहिजे होती, पण मी आता इथं सांगतो. या विशिष्ट वयामध्ये ज्यावेळेस तुमचं लिंग वाढत असतं, अंडाशय वाढत असतात, त्यावेळेस तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कधीकधी लिंगामध्ये ताठरपणा जाणवतो किंवा काही जणांना तो मध्यरात्री पण जाणवतो. हा नॉर्मल असतो. याला मॉर्निंग टेंडरनेस किंवा मॉर्निंग स्टिफनेस ऑफ द पेनिस म्हणतात. हे नॉर्मल लक्षण आहे. पण आता पुढचं सिरियसली ऐका. पण बऱ्याच मुलांना या विशिष्ट वयामध्ये लिंगाला हाताळण्याची, कुरवाळण्याची सवय लागते आणि याला म्हणतात हस्तमैथून. अतिशय महत्त्वाची, अतिशय वाईट आणि तुमच्या आयुष्यामध्ये शुक्रधातूचं नुकसान करणारी आणि डॉक्टर मुळेंसमोर पेशंट म्हणून तुम्हाला निर्माण करणारी सवय कोणती? तर हस्तमैथून. मित्रांनो, या विशिष्ट वयामध्ये तुमच्या शरीरामध्ये टेस्टेस्टेरॉन सारखे जे हार्मोन्स निर्माण होतात त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हा शुक्रधातू वाढतो आणि याच्यामुळे तुमच्या लिंगामध्ये ताठरता यायला लागते. ताठरता आल्यानंतर काही मुलं याला चुकीच्या पद्धतीने हाताळतात. काही मुलांना त्यांच्या मित्रांकडून चुकीची माहिती मिळते की असं असं केलं की आनंद मिळतो. या लिंगाला हाताळलं. ओके,
ठीक आहे, बरोबर आहे, तुम्ही हसलात ते काही चुकीचं नाही आहे, हे स्वाभाविक आहे. पण मी सांगितलं तसं पटकन आपण व्याख्यानाकडे यायचं आहे. तर या लिंगाला हाताळल्यानंतर क्षणिक सुख मिळतं. शब्द अतिशय, आता पुढचा जो विषय आहे ना खूप गंभीर आहे मित्रांनो, आणि तो गंभीरपणे ऐकायचा आहे, गंभीरपणे ऐकायचं आहे. कारण तुमच्यातला एकही मुलगा वाया जाऊ नये, त्याचं नुकसान होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर हा जो कडकपणा येतो याच्यातून या लिंगाला विशिष्ट पद्धतीने हाताळल्यानंतर तुम्हाला त्यातून ज्यावेळेस वीर्य बाहेर पडतं त्यावेळेस क्षणिक आनंद मिळतो, तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पण लक्षात घ्या, तुमच्या ह्या शरीरामध्ये निर्माण होणारा हा शुक्र धातू जर तुम्हाला विवेकानंद किंवा महाबली हनुमान व्हायचं असेल तर सांभाळून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हस्तमैथुनासारख्या वाईट सवयीच्या आहारी जाता त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणारा अत्यंत महत्त्वाचा शुक्रधातू तुम्ही काही सेकंदात वाया घालता. हा शुक्रधातू निर्माण होण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. जसं मधाच्या पोळ्यांमध्ये मध निर्माण होतो, त्यासाठी त्या मधमाशांना अखंड अविरत परिश्रम करावे लागतात, तसे आपल्या शरीरातल्या अंतःस्रावी ग्रंथींना अत्यंत खडतर परिश्रम करून मग शुक्रधातू तयार होतो. त्यामुळं अतिशय मौल्यवान असलेला हा शुक्रधातू क्षणात वाया घालण्याचं काम कोण करत असेल तर हस्तमैथुनची सवय. त्यामुळे ही सवय आयुष्यभर हिच्यापासून तुम्ही दूर राहा. जर तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राने किंवा चुकीच्या पद्धतीने एखाद्या समलिंगी व्यक्तीने जर तुमच्याबरोबर असं करण्याचा प्रयत्न जर केला तर त्वरित तुमच्या वडिलांना किंवा भावाला सांगा आणि या प्रॉब्लेमपासून लांब जा. कारण हस्तमैथुन ही अत्यंत वाईट सवय आहे. कधीकधी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर असं लक्षात येतं आहे की आपल्या लिंगामधून एक स्त्राव निघून गेला आहे आणि अंडरपॅन्टला आपल्या चिकटपणा आला आहे. दॅट इज नॉर्मल, ते नॉर्मल आहे. कारण पौरुष ग्रंथी जी आपल्यामध्ये असते त्याच्यातून प्रोस्टॅटिक फ्लुइड नावाचा विशिष्ट स्त्राव निर्माण होतो, जो लिंगातून बाहेर पडून तुम्हाला पुढच्या बाजूला अंडरपॅन्टला लागतो किंवा कधीकधी लिंग धुताना चिकट स्त्राव जाणवतो. तो नॉर्मल आहे. इव्हन कधीकधी जर वीर्य ओव्हरफ्लो म्हणजे जास्त निर्माण झालेलं जर वीर्य ॲटोमॅटिक अंडरपॅन्टला लागून निघून गेलं तर काळजी करण्याचं कारण नाही, कारण ते एक्सेस झालेलं असतं कधीकधी, म्हणून ते बाहेर पडू शकतं, ज्याला बोलीभाषेमध्ये स्वप्नदोष म्हणतात. पण हा स्वप्नदोष महिना 2 महिन्यातून होण्याच्या ऐवजी जर तुम्हाला रोज 1 दिवसाआड 2-3 दिवसाआड जर व्हायला लागला तर त्वरित तुम्हाला डॉक्टरांना संपर्क करणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा या वयातल्या मुलांमध्ये काही अश्लील सिनेमे पाहिल्यानंतर, काही वाचल्यानंतर किंवा मुलींकडे पाहिल्यानंतर अशा पद्धतीने शुक्रस्खलन किंवा वीर्यस्खलन त्वरित होऊ शकतं. जर असं होत असेल तर कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण अत्यंत मौल्यवान अशी ही गोष्ट आपल्याला सांभाळायची असते. त्यामुळं कुणीही या सवयीला जायचं नाही. आणि माझ्या पाहण्यामध्ये 18 वर्षात असं आलेलं आहे की ही अत्यंत वाईट सवय बहुतेक वेळा मित्रांमुळं लागत असते, बाकीच्यांमुळं नाही लागत, मित्रांमुळं लागत असते. मित्र कारणीभूत असतात अशा वाईट सवय लावायला. त्यामुळे अशी वाईट सवय लावणारा मित्र असेल तर त्याला लवकरच आपण नारळ देऊन टाकायचा आणि त्याच्यापासून आपली मैत्री तोडून टाकायची. अशी बॉडी होऊ शकते का प्रत्येकाची? होऊ शकते, पण नुसतं हो म्हणून होईल का? अशी बॉडी होण्यासाठी काय करायला पाहिजे? जिम नाही करायला पाहिजे, अजिबात जिमची गरज नाही आहे. अशी बॉडी होण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करायला पाहिजे. तू म्हटलास ते बरोबर आहे, जिम करायला पाहिजे, पण जिम ही आपली गरज नाही आहे. त्यापेक्षा आपला पहिलवान पाहिला का आपल्याकडचा? आता जिमचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो, जी लोक जिमला जातात त्यांची बॉडी अशी होते, पण जी लोक जिम बंद करतात ना त्यांना 3 महिन्यानंतर जाऊन भेटा तुम्ही, त्यांच्या बॉडीचं काय झालेलं असतं बघा. इमिजिएटली बॉडी लूज पडलेली असते. पण याच्या उलट आपल्याकडं गावठी व्यायाम करणारा, उठ बैठका करणारा, जोर बैठका मारणारा, सूर्यनमस्कार करणारा जो पैलवान असतो त्याचं वयाच्या 100व्या वर्षी पण शरीर पिळदार आणि काटक असतं. कारण तो ज्या पद्धतीचा व्यायाम करतो त्या व्यायामाचे फायदे त्याला दीर्घकाळ मिळतात. त्यांनी व्यायाम जरी नंतर बंद केला तरी त्याची बॉडी अशी लूज पडत नाही. लक्षात आलं? त्यामुळे असं जर शरीर कमवायचं असेल तर अत्यंत आणि हे याच वयात कमवायचं आहे, कारण आता तुमच्या शरीरामध्ये शुक्रधातू निर्माण होतोय. आपण महाबली हनुमान चित्र पाहिलेलं आहे. त्यामुळे तसे जर मसल्स आपल्याला करायचे असतील तर शरीर आपल्याला मदत करतं आहे. फक्त आपण काय करायचं आहे तर आपण करायचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम, आणि महत्त्वाची गोष्ट वेळेत खाणं. आहार आपला खूप महत्त्वाचा आहे. मग आता या वयामध्ये सगळ्यात चांगला व्यायाम कोणता? तर या वयातला सगळ्यात चांगला व्यायाम म्हणजे तुम्ही ग्राउंडवर खेळणं. मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही पळा, फुटबॉल खेळा, व्हॉलीबॉल खेळा, इतर कोणतेही खेळ खेळा. एक खेळ नक्की खेळू नका.
क्रिकेटसारखा आळशी खेळ खेळू नका. तुम्हाला माहिती आहे जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध आउटडोअर गेम कोणता आहे? फुटबॉल. फुटबॉल जगात सगळ्यात जास्त फेमस आहे आणि फुटबॉल हा फास्टेस्ट आउटडोअर गेम आहे, हे माहिती आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, क्रिकेट खेळणारे खेळाडूसुद्धा स्वतःचा फिटनेस ठेवण्यासाठी फुटबॉल खेळतात. ॲथलेटिक्स पण फुटबॉल खेळतात. मेजॉरिटी खेळ खेळणारे खेळाडू स्वतःचा फिटनेस ठेवण्यासाठी फुटबॉल खेळतात. फुटबॉलची मॅच बघा ना, 50 मिनिटामध्ये ग्राउंड कसं असं पळत असते, एक खेळाडू इकडं तर दुसरा तिकडं, लाईव्ह मॅच असते एकदम. त्यामुळं शक्य असेल, आजकाल बहुतेक शाळांना ग्राउंड आहेत, तर फुटबॉल खेळा. त्यानंतर ग्राउंडवर पळा, डोंगर चढा, हे सगळे व्यायाम करा. या वयात जिमला जाण्याची काही गरज नाही आहे. जिमचा विचार तुम्ही 12वी कॉलेजमध्ये गेल्यानंतर जिमचा विचार करू शकता. या वयामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार करा. सूर्यनमस्कारामुळे स्नायू अतिशय पिळदार होतात. ओके, लक्षात आलं? काय व्यायाम करायचे? सायकलिंग करा. सायकलिंगमुळे तुमचे थाईचे वगैरे सगळे मसल छान होतात. या वयामध्ये प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपल्याला 1 इंचसुद्धा ढेरी सुटली नाही पाहिजे. जर ढेरी सुटली तर तुमचं आरोग्य खराब झालं म्हणून समजा. आता ढेरी का सुटते? विषय निघालाय, आपण इथंच त्याचं स्पष्टीकरण करूया. ढेरी सुटण्याचं कारण असतं, तुम्ही घरी गेले की कपडे टाकून देता, आजी तुमचे कपडे आवळते आणि पहिलं ताट घेऊन टी व्ही समोर जेवायला बसता. टी व्ही समोर जेवायला बसले की आपण एक घास किती वेळा खातोय हे कळत नाही, काय खातो हे कळत नाही आणि किती खातो हे पण कळत नाही. त्यामुळं आजपासून लक्षात ठेवायचं, अशी जर बॉडी ठेवायची असेल तर आपण काहीही खाणं, चुकीच्या पद्धतीने खाणं योग्य नाही आहे. त्यामुळे टी व्ही समोर बसून जेवण करू नका, त्याच्यामध्ये तुमचा आहार वाढतो. तुम्ही टी व्ही समोर जर बसले नाही तर तुम्ही 1 चपाती खाता आणि टी व्ही समोर बसले तर तुम्ही 1.5 ते 2 चपात्या खाता, कारण तुमचं सगळं लक्ष तिथं असतं, पोटाकडं नसतं. आपल्याकडे बघा काय म्हणलंय, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हा यज्ञ आहे आणि या यज्ञातून तुम्हाला जर फायदे करून घ्यायचे असतील तर तुमचं संपूर्ण लक्ष हे जेवणाकडे असलं पाहिजे. आता जसं मी व्यायामाचं सांगितलं तसं तुम्हाला छोटे छोटे आहाराच्या काही गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला घरी पाळणं महत्त्वाचं आहे. तुमच्यापैकी किती जण गाईचं तूप खातात? कुणीच खात नाही. अरे वा, बरेच जण खातात. व्हेरी गुड. आता शाळेत किती वाजता येता तुम्ही? 11:30. आता उद्यापासनं सगळ्यांनी काय करायचं, व्यवस्थित ऐका, वाटलं तर लिहून घ्या पटकन. उद्यापासनं सगळ्यांनी सकाळी 8:30-9च्या दरम्यान बघा भूक लागते तुम्हाला. चांगला व्यायाम केला की 8:30-9ला भूक लागते. तर त्यावेळेस काय करायचं, अर्धा कप गाईचं दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 15 ml गाईचं तूप घ्यायचं. चमच्यानी वगैरे अंदाजे मोजून मापून घ्यायचं नाही. ml ची झाकणं मिळतात, त्यानुसार अर्धा कप गाईचं दूध आणि 15 ml गाईचं तूप घ्यायचं. हा तुमचा नाश्ता. हा किती वाजता करायचा? 8:30-9च्या दरम्यान. व्यायाम झाल्यानंतर हा नाश्ता करायचा. हा नाश्ता केला की तुम्हाला 10:30-11पर्यंत खूप भूक लागते. तुम्ही बघा यज्ञ पाहिलाय का कधी? ते यज्ञामध्ये तुपाची आहुती कधी देतात? ज्यावेळेस अग्नी प्रदीप्त होतो त्यावेळेस तूप टाकतात आणि तूप टाकल्यानंतर त्या यज्ञातला अग्नी विझतो का वाढतो? वाढतो. तीच गोष्ट आपल्या बाबतीत घडते. आपल्या शरीरामध्ये हा जो जाठर अग्नी आहे, या अग्नीला तुपाची आहुती दिल्यानंतर तो वाढतो आणि 11ला 10:30-11ला तुम्हाला खवळून भूक लागते. त्यावेळेस तुम्ही जेवण करायचे, पोटभर व्यवस्थित जेवण करायचं. त्यानंतर तुम्ही दुपारी डबा खाता, बरोबर? डब्यामध्ये भाजीपोळी आणायची. 5:30 वाजता ज्यावेळेस तुम्ही घरी जाता त्यावेळेस तुम्हाला परत भूक लागलेली असते, त्यावेळेस भाजीपोळी खायची नाही. तर त्यावेळेस काय खायचं? ज्याची आर्थिक परिस्थिती जशी असेल त्यानुसार त्यांनी आता हा फॉर्म्युला निवडा. त्याच्यामध्ये तुम्ही या साईजचे 2 शेंगदाण्याचे लाडू खायचे किंवा 2 ड्रायफ्रूटचे लाडू खायचे, सुका मेवा जो असतो त्याचे लाडू खायचे, किंवा 2 नारळी पाकाचे लाडू खायचे. नारळ जो असतो ना तो आपल्या तब्येतीला अतिशय बलदायी आणि ताकदवान असतो. एक तर आईला लाडू करायला सांगा किंवा ओल्या नारळाच्या वड्या करतात. नारळ ताकदवान असतं, त्यामुळे 2 लाडू ते खायचे. किंवा थोडासा बदल हवा असेल तर गाईच्या तुपात केलेले 2 रव्याचे लाडू किंवा 2 बेसनाचे लाडू खायचे. 5 वाजता 5:30 वाजता घरी गेल्यानंतर अजिबात तिखट काहीही खायचं नाही. ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये आग पडलेली असते त्यावेळेस जर तुम्ही मधुर रस घेतला, गोड पदार्थ घेतले तर तुमचं मसल मास वाढतं, तुमची तब्येत चांगली होते. आणि याच्या उलट जर तुम्ही तिथं फरसाण खाल्लं, तिखट काही खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढते, पित्त प्रकोप होतो आणि तुम्हाला पिंपल्ससारखे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळं जर तुम्हाला पावभाजी खायची आहे, मिसळ खायची आहे तर ती जेवणात खायची. माझं खाण्याला विरोध नाही आहे, तुम्ही मिसळ पण खा, भाजी पण खा, वडा पण खा, पण शक्यतो मिसळ खाताना त्याच्याबरोबर पाव खाऊ नका. ती मिसळ आईने केलेल्या चपातीबरोबर खा. तुम्हाला पावभाजी आवडते ना,
तर त्यावेळेस तुम्ही शक्यतो भाजी जी आहे ती चपातीबरोबर खा. महिन्यातून एकदा पावभाजी खायला हरकत नाही, पण रोज रोज पावभाजी खाणं चुकीचं आहे. एखाद दिवशी तुम्हाला बटाटेवडा खायची इच्छा झाली, आईला घरी सांगा, आई वडा कर, मला तो वडा खायचा आहे. किंवा आईला सांगायचं आहे गरम गरम भजी कर, पोटभर भजी खा, थोडी खाऊ नका, पोटभर खा. बटाटेवडा खायचा आहे ना, 4-5 बटाटेवड्या चपातीबरोबर खा. परत तुम्हाला महिनाभर आठवण पण झाली नाही पाहिजे. आपण काय खातो यापेक्षा काय पचवतो हे खूप महत्त्वाचं असतं. ओके, त्यामुळे मी सांगितलेले प्रकार जे आत्ता खाण्याचे आहेत ते सगळ्यांनी प्रामाणिकपणे पाळायचे. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही नुसते खजूर पण खाऊ शकता. ड्रायफ्रूटचा लाडू एखाद्याला आवडत नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट पण नुसते घेऊ शकता. म्हणजे आता व्यायाम किती महत्त्वाचा आहे आणि आहार किती हे लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके मित्रांनो, आपल्या ह्या सगळ्या व्याख्यानाचे 2 टप्पे आहेत. त्यातला एक पहिला टप्पा असतो तो शारीरिक बदलांचा आणि दुसरा टप्पा असतो तो मानसिक बदलांचा. आता मानसिक बदल जे होतात ना, त्या बदलांमध्ये काय काय होतं बघा. तुम्हाला आता शारीरिक टप्पे क्लिअर झाले, आता आपण मानसिक बदलांकडे जाऊयात. मला सांगा, तुमच्यापैकी किती जण आता बहिणीबरोबर खेळतात? कुणीच खेळत नाही. याच्या आधी खेळायचे ना सगळे, धाकट्या बहिणीबरोबर वगैरे खेळायचे. पण आता मात्र तुम्हाला बहिणीबरोबर खेळायची लाज वाटते. मोठ्याने सांगितलं तरी चालेल, लाज वाटते. बघा, आधी लाज वाटत नव्हती, आता लाज वाटायला लागली. इवन तुम्ही बहीण पण आता तुमच्याबरोबर खेळणार नाही, ती मैत्रिणींमध्ये खेळते. कारण का, तर तुमच्या शरीरामध्ये हे विशिष्ट जे हार्मोन्स तयार होतात याच्यामुळं तुमच्या शरीरामध्ये लज्जाभाव निर्माण होतो. आणि ही जी लज्जा असते, या लज्जेतूनच तुम्हाला मी आणि माझी बहीण किंवा मी पुरुष आहे ती स्त्री आहे ह्या वेगळेपणाची जाणीव व्हायला लागते. हे जे वेगळेपण जाणवतं, ह्या वेगळेपणातूनच तुम्ही एकत्र खेळत नाही. किंवा एखाद्या कार्यक्रमाला आपण जर गेलो तर मुलांचा वेगळा ग्रुप तयार होतो, मुलींचा वेगळा ग्रुप तयार होतो. हे जे असतं हे नॉर्मल असतं, हे काही ॲबनॉर्मल नाही आहे. ओके, आता यातून काय होतं तर याच विशिष्ट वयामध्ये शाळा असेल, कॉलेज असेल, यावेळेस तुम्ही मुलींना टॉन्ट मारणं हा एक प्रकार या वयात चालू होतो. हां, मुलींच्या ड्रेसबद्दल बोलणं, त्यांच्या हेअरस्टाईलबद्दल बोलणं किंवा त्यांना टॉन्ट मारणं हे सुरू होतं. मित्रांनो, पुन्हा सांगतो की अशी जी भावना निर्माण होते ही नॉर्मल असते. ही भावना नॉर्मल असते, पण म्हणून ही करायची का? नाही, ही भावना चुकीची आहे. वडापाव खावासा वाटतो, मिसळ रोज खावीशी वाटते, पण ती खाणं आरोग्याला चांगलं आहे का? मग आपण मनावर संयम ठेवतो ना, तसाच आपण इथे संयम ठेवायचा. आणि हा संयम ठेवून आपल्याला हे जे वाटतंय हे चुकीचं आहे हे लक्षात ठेवायचं. आपला मित्र जर मैत्रिणींना टॉन्ट मारत असेल, त्यांच्यावरती कमेंट करत असेल, तर अशा मित्राबरोबर आपल्याला थांबायचं नाही. ओके, आता बघा, हां, ही स्लाईड खूप महत्त्वाची मित्रांनो. याला हेल्दी फ्रेंडशिप म्हणतात, निकोप मैत्री. चांगला मित्र पण असू शकतो, चांगली मैत्रीण पण असू शकते, चांगले मित्रमैत्रिणी पण एकत्र वावरू शकतात. प्रत्येक वेळेस मित्रमैत्रिणींचा ग्रुप दिसला किंवा एक मुलगा आणि एक मुलगी बोलतीये म्हणून त्यांच्यामध्ये काही प्रेमच असेल असं समजण्याचं काही कारण नाही. हेल्दी फ्रेंडशिप असू शकते आणि ही फ्रेंडशिप खरं तर आपल्याला अपेक्षित असते. कारण या वयामध्ये तुमच्या शरीरामध्ये जे भाव तयार होणार आहेत, मानसभाव जे तुमचे तयार होणार आहेत, यातून तुमचं पुढचं व्यक्तिमत्व घडत जाणार आहे. मित्रांनो, हेच वय असतं की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं आपण खूप मोठं व्हावं. खूप जणांना वाटतं मी विराट कोहली व्हावं, खूप मुलींना वाटतं मी कल्पना चावला व्हावं, मी डॉक्टर बाबा आमटेंसारखं समाजसेवक व्हावं, मी नरेंद्र मोदींसारखं पंतप्रधान व्हावं, असं वाटतं ना प्रत्येकाला. हे जे वाटणं असतं हे अचानक आलेलं नसतं. ह्या वाटण्यासाठी तुमची त्या दृष्टीने मानसिक बैठक अत्यंत गरजेची असते. आणि ही बैठक जी असते, या बैठकीसाठी, ही बैठक तयार करण्यासाठी तुमच्यामध्ये या वयामध्ये विशिष्ट छंद असावे लागतात. बघा, तुम्ही अभ्यासाचं वाचता, पण तुमच्यापैकी किती जण अवांतर वाचन करतात? सांगा मला, अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन किती जण करतात? कुणीच नाही करत. या वयामध्ये तुम्हाला परिपूर्णतेने घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा छंद म्हणजे वाचन. तुम्हाला माहिती आहे, जगातला सर्वश्रेष्ठ छंद वाचन आहे. कारण या छंदाला फार पैसा लागत नाही, कुणाची कंपनी लागत नाही आणि खूप जागा पण लागत नाही. आपण आपलं कोपऱ्यात बसून आपलं पुस्तक वाचू शकतो. पुस्तकं कुणाची वाचायची? तर जी व्यक्ती मोठ्या झालेल्या आहेत, ज्यांनी आयुष्यामध्ये खूप मोठं काम उभं केलं आहे, ज्यांचं काम समाजाला किंवा पिढ्यानपिढ्या सगळ्यांना मार्गदर्शनपर होतं आहे, अशा व्यक्तींचे चरित्र वाचायचे. अब्दुल कलाम असतील, शिवाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, महाराणा प्रताप असतील, नरेंद्र मोदी असतील,
अब्दुल कलाम असतील, अशी खूप खूप असंख्य महान लोक आहेत की ज्यांचे चरित्र तुम्ही वाचायचे असतात. आज औरंगजेबाचं चरित्र पण तुम्ही वाचायला पाहिजे की औरंगजेबासारखा शत्रू होता म्हणून शिवरायांचं कर्तृत्व आपल्याला उठून दिसतं. त्यांचा शत्रू पण तेवढा तुल्यबळ होता म्हणून शिवरायांचं कर्तृत्व पण तेवढं महान होतं. त्यामुळं आपण शिवराय जसे वाचतो तसं आपण औरंगजेब पण वाचला पाहिजे. त्यावेळेस आपण संभाजी महाराज पण वाचले पाहिजेत. तर ही जे वाचन आहे हे खूप महत्त्वाचं आहे. सध्या तुम्ही टी व्ही पाहणं, गेम्स खेळणं, मोबाईल खेळणं या सगळ्यामुळे वाचनापासून लांब जातात. जर तुम्हाला या वयात संयम ठेवायचा असेल, आपण करतो ते चांगलं आहे का वाईट आहे याचा जर अंदाज घ्यायचा असेल, आपलं परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला वाचन पाहिजे. तुम्ही बघा बऱ्याच वेळा आपण पाहतो मुला मुलींना शिकवणारे एकच शिक्षक असतात, एकच पुस्तक असतं, पण तरी पण मुली का पुढे जातात? याचं कारण मुलींमध्ये सिन्सिअरिटी जास्त असते, एकाग्रता जास्त असते. मुलांचं काय होतं या विशिष्ट वयामध्ये हा जो शुक्रधातू निर्माण होतो याच्यामुळं मुलींना टॉन्ट मारणं, चुकीच्या गोष्टींकडे जाणं, व्यसनांकडे जाणं, वाईट सवयींकडे जाणं याच्याकडे मुलं जातात. आणि हे सगळं झाल्यामुळं मुलांचं मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही, डायव्हर्सिफाईड होतं. म्हणून तुमचं अभ्यासाकडे चित्त लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होतात. नाही तर तुमची आणि मुलींची बुद्धिमत्ता सेम आहे, पुस्तक तेच आहे, शाळा तीच आहे, शिक्षक पण तेच आहेत. पण केवळ तुमच्या मनामध्ये हे जे प्रॉब्लेम निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी असतात त्या जास्त असतात ज्या मुलींच्या मनामध्ये नसतात. म्हणून मुली पटकन अभ्यासाकडे लक्ष देऊ शकतात. त्यामुळं तुम्ही जाणीव कायम ठेवायची आहे की आपण पण मुलींइतकेच हुशार आहोत, बुद्धिमान आहोत. फक्त आपल्यामध्ये चुकीच्या ज्या सवयी आहेत त्या आपल्याला टाळायच्यात. काय वाटतं रे? मला अतिशय खरं उत्तर द्यायचं, सगळ्यांनी खरं उत्तर, सगळ्या शेवटची मुलं पण. हा जो बदाम आणि हे लव पाहिलं यावेळेस किती जणांना असं वाटलं की हे लव म्हणजे आई आणि मुलामधलं प्रेम असेल? कोणालाच वाटलं नाही ना. किती जणांना वाटलं की मी सैनिकांवर करत असलेलं हे प्रेम आहे? नाही. बहुतेकांच्या मनात हे प्रेम काय आलं? सैराटचं प्रेम आलं. बरोबर ना? हां, मुलामुलींमधलंच प्रेम दिसलं ना तुम्हाला हे? मित्रांनो, प्रेम ही खूप आणि खूप आनंददायी भावना आहे. प्रेम हे सर्वोच्च कोटीचा आनंद देणारी गोष्ट आहे. आपली आई आपल्यावर प्रेम करते, वडील करतात, आपला देश आपल्यावर प्रेम करतो, आपले सैनिक तिकडं बाँड्रीवरती स्वतः मरणाला सामोरे जात आहेत म्हणून आज आपण इथे शांत बसलो आहे. आज भारत पाकिस्तान बॉर्डरवर जर आपले सैनिक नसते तर आपण लेक्चर द्यायला इथं बसू शकलो असतो का? त्या सैनिकांचं देशावर प्रेम आहे म्हणून आज आपण या ठिकाणी शांततेने नांदतोय. मित्रांनो, हे जे प्रेम आहे हे प्रेम म्हणजे केवळ स्त्री पुरुषांमधलं लैंगिक आकर्षण असलेलं प्रेम नाही आहे. मला सांगा, तुमच्यामधल्या किती जणांनी आत्तापर्यंत सगळ्या लोकांसमोर मोठ्यांनी आय लव्ह यू म्हटलेलं आहे? नाही म्हटलं? आता मी हिंट देतो तुम्हाला. मी लहान असल्यापासून आणि शाळेत जात असल्यापासून मी सगळ्यांसमोर रोज मोठ्याने आय लव्ह यू म्हणायचो. मी पुन्हा सांगतो, मी शाळेत असल्यापासून, जेव्हापासून मी शाळेत जातो तेव्हापासनं सगळ्यांसमोर, सगळ्या मित्रांच्या बरोबर मी मोठ्याने आय लव्ह यू म्हटलेलं आहे. तुम्ही पण म्हणता? काय लक्षात येतंय काय? नाही? आपली प्रतिज्ञा आठवा बरं. काय त्या प्रतिज्ञेमध्ये? इंडिया इज माय अँड आय लव्ह माय म्हणता ना सगळ्यांसमोर. मग जर त्या आय लव्ह यू मध्ये जर इंडिया आला, आय लव्ह यू माय मदर, आय लव्ह यू माय फादर, आय लव्ह माय शोल्जर, तर त्याची व्यापकता किती वाढेल? का असं हे लव आणि हा बदाम फक्त एका स्त्री पुरुषांच्या आकर्षणाप्रती असलेलं प्रेम एवढंच आपण लक्षात ठेवायचा? आता इथून पुढं हा बदाम समोर आल्यानंतर तुमच्या मनात काय आलं पाहिजे? आईवडिलांचं प्रेम, शिक्षकांचं प्रेम, आपल्या देशावर करायचं प्रेम. इतकं हे प्रेम महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका. इकडे सगळेजण आता काळजीपूर्वक ऐका. हे विशिष्ट वय असं आहे की या वयात तुम्हाला मुलींबद्दल आकर्षण वाटतं किंवा मुलींबद्दल प्रेम निर्माण होतं. मग आता हे कसं टाळायचं? ही जी प्रेमाची भावना निर्माण होते ही कशी टाळायची? तुम्ही बघा, व्यवस्थित ऐका हा किस्सा. तुम्ही बघा, आपले आईवडील कष्ट करतात, हां, कष्ट करून संसार चालवतात आणि जे काही 4 पैसे राहतात ते बँकेमध्ये ठेवतात. बरोबर? त्या बँकेत ठेवलेले पैसे तुमच्या शिक्षणासाठी किंवा मुलीचं लग्न करण्यासाठी किंवा घर घेण्यासाठी वगैरे वापरतात. बरोबर? त्याला काय म्हणतात? पैशाची बचत, FD म्हणूयात आपण.
आता तुम्ही काय करायचं, जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या मुलीविषयी आकर्षण वाटेल, प्रेम वाटेल, त्यावेळेस ते प्रेम गोळा करायचं आणि ते सगळं तुमच्या हृदयामध्ये ठेवून द्यायचं. बघा, ते प्रेम सगळं गोळा करायचं, साठवायचं आणि असं समजायचं आपले आईवडील जसे बँकेत पैसे साठवतात तसं आपण ते प्रेम आपल्या हृदयामध्ये साठवायचं. त्या प्रेमाची FD करायची. आणि ज्यावेळेस तुमचं लग्न होईल त्यावेळेस लग्न झाल्यानंतर तुमच्या बायकोला पहिली भेट म्हणून हे सगळं प्रेम देऊन टाकायचं. एकाही मुलाचा डायव्होर्स होणार नाही. सगळे संसार तुमचे खूप आनंदाने होतील. शिवाय योग्य वेळी तुमच्या मनात जे प्रेम निर्माण झालं होतं ते पण साठवलं जाईल. आणि तुमच्या बायकोला प्रामाणिकपणे सांगा, मी शाळेत असताना ज्यावेळेस वयात येत होतो त्यावेळेस माझ्या मनात पण मुलींविषयी आकर्षण निर्माण होत होतं, पण त्यावेळेस मी ते प्रेम सगळं हृदयात साठवलं आणि आज तुला मी देतोय. तुमचा संसार अतिशय छान होईल, तुम्ही समाजाला उपयोगी होताल. त्यामुळे ही प्रेमाची संकल्पना ही खूप व्यापक आहे. किती जणांनी हा पिक्चर पाहिला? अरे बापरे, सगळ्यांनीच पाहिला. अरे मित्रांनो, हा पिक्चर तुम्हीच नाही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला, जगाने पाहिला. हिंदीमध्ये आला, तो पण खूप चालला, खूप जणांना आवडला. आता मला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं, किती जणांना हा पिक्चर मनापासून आवडला? खरं सांगायचं, अजिबात खोटं बोलू नका. करा करा, हात वर करा. आवडलेलाच आहे, उगाच आता माझ्यासमोर बोलायचं म्हणून आवडला नाही. बरं, आता ज्यांना आता हात खाली घ्या. किती जणांना हा पिक्चर आवडला नाही? हां, बरोबर. आता बघा, आता आपण दोन्ही गोष्टींकडे जाऊ की हा पिक्चर का आवडला. हा पिक्चर खूप जणांना आवडला कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक सैराट कुठंतरी असतो. प्रत्येकाच्या मनात असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये हा सैराट कंपल्सरी असतो. हा जो सैराट असतो, हा सैराट म्हणजे विशिष्ट वयामध्ये तुमच्यामध्ये निर्माण होणारी प्रेम भावना आहे. पण आता मला सांगा, ही प्रेम भावना अशा पद्धतीने उचंबळून येऊन प्रेम प्रकरण करणं या वयात योग्य आहे का? नक्की पटतंय तुम्हाला? ठीक आहे, प्रेम निर्माण होणारे, मुलामुलींना एकमेकांपोटी आकर्षण वाटणारे, पण त्याचं रूपांतर सैराटमध्ये व्हावं असं तुम्हाला वाटतं? हे जे प्रेम आहे, हे प्रेम करून योग्य वयात तुमचे आईवडील तुमचं लग्न लावून देणारच आहे ना, त्यावेळेस तुम्हाला पत्नी प्रती हे प्रेम व्यक्तच करायचंय. सैराट लोकांना आवडला कारण प्रत्येकाच्या मनामध्ये कुठंतरी ती भावना, म्हणजे अगदी म्हाताऱ्यांच्या मनात पण तरुणपणी होती, जे आता प्रौढ आहेत त्यांच्या मनात पण होती, आणि तुमच्या मनात तर ती असणं साहजिकच आहे. म्हणून सगळ्यांना सैराट आवडला, कारण तो सैराट प्रत्येकाच्या कुठंतरी जवळीक साधणारा होता. आता ज्यांना सैराट आवडला नाही त्यांना त्याचा शेवट आवडलेला नाही, बरोबर? कारण त्यांना अपेक्षित होतं, जसं हिंदीमध्ये असतं दे लिव्ड हॅपीली, तसं तुम्हाला अपेक्षित होतं त्यांचं ते मुलगा, नवरा, बायको त्यांनी छान आनंदाने राहावं. पण त्याच्यामध्ये काय दाखवले? त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे. आता मी तुम्हाला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगतो, सैराटचा शेवट अतिशय व्यवस्थित ऐका, सैराटचा शेवट हा अतिशय योग्य होता. सैराटचा शेवट, पुन्हा मी सांगतो, सैराटचा शेवट हा अतिशय योग्य होता, कारण त्यातून समाजाला दिलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा होता. जर त्या दिग्दर्शकांनी जर त्या दोघांचा मृत्यू न दाखवता त्यांचा संसार छान झालाय, त्यांना 2-4 पोरं बाळं असं दाखवली, तर समाजामध्ये असंख्य सैराट निर्माण झाले असते. काय म्हटलं मी? जर हे सगळं गुण्यागोविंदाने दाखवलं असतं तर समाजामध्ये असंख्य सैराट निर्माण झाले असते. पण त्या दिग्दर्शकांनी तो जो शेवट केला तो मानसशास्त्राच्या दृष्टीने, समाजशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. कारण अशा पद्धतीने चुकीच्या वयात चुकीच्या पद्धतीने व्यक्त केलेलं प्रेम हे आयुष्यामध्ये आनंद निर्माण करू शकत नाही, आणि म्हणून सैराटचा शेवट चांगला होता. पटते तुम्हाला? कारण ह्या ज्या प्रेम भावना आहेत ह्या विशिष्ट वयात करायच्यात. जर तुम्ही कॉलेज लाईफमध्ये वगैरे जर प्रेम प्रकरण करायला लागले, शाळेमध्ये असताना जर प्रेम प्रकरण करायला लागले, तर त्यातून तुम्हाला खूप प्रॉब्लेम निर्माण होणार आहेत. मित्रांनो, आज मी सायकोलॉजिस्ट म्हणून पण काम करतो, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करतो. खूप तुमच्या वयातली मुलं असतात जी प्रेमामध्ये पडलेली असतात. हे प्रेम प्रकरणं जी असतात ही शरीर संबंधापर्यंत जातात, प्रेमापुरतं मर्यादित राहत नाही, शरीर संबंध त्यातून येतात. हे शरीर संबंध आल्यानंतर त्या मुलींना गुप्तरोग, HIV सारखे आजार निर्माण होतात आणि कायमस्वरूपी ती लोक आयुष्यातून उठतात.
त्यांचं नंतर लग्नही होऊ शकत नाही आणि अनेक समस्या निर्माण होतात. आज तुम्ही लहान आहात, पण या स्टेजमधून कॉलेजमध्ये जाणारी जी मुलं आहेत त्यांचं प्रेम हे लैंगिक आकर्षणापोटी असतं. या वयामध्ये जे प्रेम असतं ना, या प्रेमाला खरंच काही अर्थ नसतो. शारीरिक आकर्षणातून, लैंगिक आकर्षणातून ते निर्माण झालेलं असतं, तिथं प्रेमाची भावना कळलेली नसते. आणि त्यामुळं असं मुले मुली ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस संभोगापर्यंत त्यांची मजल जाते, त्यातून शरीर संबंध निर्माण होतात, लैंगिक विकृती निर्माण होतात आणि HIV सारखे मोठे आजार त्यांना होऊ शकतात. त्यामुळे हे जे वय आहे, या वयामध्ये आपल्याला प्रेम प्रकरण करायची नाही आहे. बघा, अत्यंत महत्त्वाची ही स्लाईड आहे, संयम. प्रत्येकाने ही स्लाईड तुमच्या मनामध्ये कोरून ठेवा, कारण या वयामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींवर संयम ठेवायचा आहे. संयम कुठे कुठे ठेवायचा आहे? संयम ठेवायचा हस्तमैथुनावरती. किती जरी चुकीचं मित्राने सांगितलं, किती जरी इच्छा झाली तरी हस्तमैथुन करायचं नाही. कितीही मुलींविषयी आकर्षण वाटलं तरी संयम ठेवायचा, ते सगळं प्रेम आपल्या हृदयामध्ये ठेवायचं. आपल्या वाईट मित्राच्या बरोबरीने आपल्याला किती जरी मुलींना टॉन्ट मारावेसे वाटले, मुलींविषयी चुकीचं बोलावंसं वाटलं तरी आपण संयम ठेवायचा आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा संयम ठेवायचा आहे तो व्यसनांविषयी. या वयातल्या मुलांना मेजॉरिटी व्यसनं ही मित्रामुळं लागत असतात. भावामुळं किंवा वडिलांमुळं व्यसनं लागत नाहीत, वाईट मित्रामुळं व्यसन लागत असतं. मित्रांनो, गांधीजींचं एक खूप सुंदर वाक्य आहे की आजपासून पुढे, म्हणजे येथून पुढे तुम्ही कोण होणार आहात हे 2 गोष्टींवर अवलंबून आहे. माझं वाक्य काळजीपूर्वक ऐका. इथून पुढे तुम्ही कोण होणार आहात हे 2 गोष्टींवर अवलंबून असतं. ते म्हणजे तुम्ही काय वाचता आणि दुसरं तुम्ही कुणाबरोबर राहता. 2 वाक्य कोणती महत्त्वाची? तुम्ही काय वाचता आणि तुम्ही कुणाबरोबर राहता, या 2 गोष्टींवरती तुम्ही काय होणार आहात हे अवलंबून असतं. तुम्ही आत्ताच्या याच्यात जे राहता ते तुम्ही मित्रांबरोबर राहता. म्हणून मी मगाशी म्हटलं, मित्रांनो म्हटल्यानंतर तुम्हाला आनंद वाटला, कारण या वयात तुमच्या जवळचा असतो तो मित्र. आणि या वयातल्या मित्रांमध्ये फुशारकी मारण्याची सवय खूप असते. एखाद्या मित्राला तंबाखू खायची सवय असते. तो मित्र काय करतो, त्याच्या इतर मित्रांना पण सांगतो, अरे तू खाऊन बघ यार, तू मर्द नाही का? जे मर्द असतात ना ते तंबाखू खातात. जो मर्द असतो तो गुटखा खातो. सिगरेट पिणारा जो मित्र असतो तो स्वतः सिगरेट पितो. नंतर एका मित्राला वाईट सवय लागतो आणि त्याला म्हणतो, जो मर्द होते ना वो ऐसे सिगरेट पीते है. मग तुम्ही रजनीकांतची स्टाईल वापरायचा प्रयत्न करता, इतर बऱ्याच गोष्टी करता. तर हे जे व्यसन असतं, हे व्यसन नेहमी मित्रांमुळं लागत असतं. आता कधी कधी ही जी व्यसनं लागतात ही लागण्याला घरी आईवडील पण कारणीभूत असतात. काही मुलांचे वडील त्यांच्यासमोर दारू पित असतील, किंवा काही मित्रांचे वडील त्यांच्यासमोर तंबाखू खात असतील. इवन ग्रामीण भागामध्ये ही गोष्ट आढळते की बऱ्याच लेडीज तंबाखू किंवा मिश्री लावतात आणि त्या मुलासमोर लावतात. कोणत्याही मुलाला त्याचे आईवडील हे गुरु समान असतात, आदर्श असतात. आणि कधी कधी काही मुलांना या वाईट सवयी त्यांच्या पालकांमुळे लागू शकतात. मित्रांनो, जरी तुमचे आईवडील तंबाखू खात असतील, मिश्री लावत असतील, तरी कृपया तुम्ही हे समजून घ्या, ते जे करतायत ते चुकीचं करतायत. त्यामुळे ते करतायत म्हणून तुम्ही करू नका आणि व्यसनांच्या आहारी जाऊ नका. जरी तुमचे आईवडील असतील, जर ते चुकीच्या गोष्टी करत असतील तर कृपया त्या गोष्टी शिकू नका. मला सांगा, आपल्याकडे जे कोपर्डीचं प्रकरण घडलं, अशी समाजामध्ये सध्याचे जर पेपर तुम्ही वाचत असाल तर सामूहिक अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. शब्द काय वापरला मी? सामूहिक अत्याचार. बघा, या सामूहिक अत्याचारामध्ये एक वाईट शक्ती असते, ती दुसऱ्या वाईट शक्तीला जवळ आणते आणि तिसऱ्या वाईट शक्तीला जवळ आणते. 3 वाईट शक्ती एकत्र आल्यानंतर चांगली शक्ती निर्माण होईल. आज कोपर्डीमध्ये 3 वाईट मित्र एकत्र आले म्हणून एवढं वाईट प्रकरण घडू शकलं. हरियाणामध्ये घडलं, निर्भयाच्या बाबतीत पण तुम्हाला माहिती आहे काय घडलं. ह्या प्रत्येक ठिकाणी समूह होता, 2 किंवा 3 लोक एकत्र आले होते. म्हणजेच वाईट शक्ती एकत्र आल्या की समाजामध्ये वाईट गोष्टी निर्माण होतात आणि चांगली लोक एकत्र आले तर चांगल्या गोष्टी निर्माण होतात. त्यामुळे आपला मित्र जर वाईट असेल तर सुरुवातीला त्याला समजून सांगा. तुमचा 5 जणांचा मित्राचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 2 मित्र वाईट आहेत किंवा एखादा वाईट आहे, तर राहिलेल्याने त्याला समजून सांगा. त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करा. तुमच्या शिक्षकामार्फत, पालकामार्फत त्या मित्राला प्रवाहात आणण्याचा प्रयत्न. त्याला लगेच सोडून देऊ नका. त्याला समजून सांगा, तू जे करतोय ते वाईट आहे. पण जर एवढं सगळं करून जर तो मित्र सुधरत नसेल तर मित्रांनो, त्या मित्राला ग्रुपमधून काढून टाका. त्या मित्राला तुमच्यापासून तोडा. त्यामुळं त्याच्या पण आयुष्याचं कल्याण होईल आणि तुमच्या आयुष्याचं वाटोळं होणार नाही. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या वयामधल्या बहुतांश वाईट सवयी या मित्रांमुळे लागत असतात.
त्यामुळे चांगले मित्र ओळखा आणि आयुष्यामध्ये मोठं होण्याचा प्रयत्न करा.